नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गोल गळ्याला लेस लावून आणि छोटीशी थोडी डिझाईन तयार करून खूप छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या मापानुसार शोल्डर मुंडा टाकून घ्यायचा। नंतर मग खडूच्या साहाय्याने अशा पद्धतीने बरोबर आपल्याला गोल गळा तयार करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला सेम तोच डार्क करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने डार्क करून घेतला। डार्क करून झाल्यानंतर मग जो काही ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती अस्तर हा बरोबर सेट करून घेतला आणि जो काही गोल गळा आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर अस्तर हा मागे पुढे होऊ नये याच्यासाठी मग तुम्ही इथं पिना लावून पॅक करू शकतात। तर अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे दोघंही हात अस्तरवरती ठेवत मी बरोबर गोल गळ्याला शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर कमरपट्टी जोडण्याऐवजी अशा पद्धतीने सरळ रेषेत कमरेला सुद्धा शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा भाग पूर्ण कट करून आणि पूर्ण गोल गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। कट मारून झाल्यानंतर मग अस्तर पलटवून घ्यायचा आणि हाताने छान प्रेस करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग जो काही गोल गळा आहे त्याच्या भोवती आणि अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा। एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यानंतर आपण मागच्या साईडला जे काही 1 इंचाचे टक्स देत असतो तर दोघंही साईडचे आपल्याला टक्स सुद्धा लगेचच देऊन घ्यायचे आहेत। तर हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने रेडी करून घ्यायचा। तर बघू शकतात हाताने कुठे चुन्या वगैरे घोळ वगैरे होऊ नये म्हणून अस्तर बरोबर छान मी पकडून आणि मग मी शिलाई करून घेत आहे। अस्तर हा हाताने छान प्रेस करायचा आणि मग आपल्याला बरोबर शिलाई करायची आहे। तर हा पार्ट रेडी झाला। नंतर मग आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं लेस लावू शकतात, जाड किंवा बारीक, आणि तुमच्या आवडीनुसार गोल्डन किंवा कलरची। तर मी अशा पद्धतीने गोल्डन कलरची इथं लेस लावून घेत आहे। लेस लावून झाल्यानंतर तिच्यावरती सुद्धा आपल्याला लगेचच डबल शिलाई करून घ्यायची आहे। अगदी कमी वेळेत आणि खूप छान आणि सोपी ही ब्लाऊजची डिझाईन आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। त्याच्यानंतर मग आपण जी काही लेस लावून घेतली तर त्याच्या सर्व बाजूंनी मी 1 इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून घेत आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं 1.25 इंच किंवा 1.5 इंच अंतर घेऊ शकतात, परंतु मी 1 इंच अंतर घेऊन अशा पद्धतीने डार्क करून घेतलं। त्याच्यानंतर मग इथं मी ब्लॅक कलरची लेस वापरून घेत आहे आणि खडूने जे काही आपण आखून घेतलेलं आहे परफेक्ट त्याच मापावरती आपल्याला लेस लावून घ्यायची। जर तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा असेल तर तुम्ही इथं कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा वापरू शकतात किंवा मग तुम्ही जो काही ब्लाऊजचा कपडा आहे तो कपडा वापरू शकतात। तर बघू शकतात माझ्याकडे ब्लाऊजचाच कपडा आहे। तर 2.5 इंच रुंदी आणि लांबी ही तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने कपडा मी फोल्ड केला, त्याची रुंदी 2.5 इंच आहे। तर अशा पद्धतीने थोडा लांब कपडा असला तरी देखील चालेल किंवा मग छोटे तुकडे असले तरी देखील चालेल। माझ्याकडे छोटे तुकडे होते तर अशा पद्धतीने मी 3 तुकड्यांवरती शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग ते आपल्याला बरोबर फोल्ड करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी 3ही पार्ट हे डिझाईन तयार करण्यासाठी रेडी करून घेतले। अशा पद्धतीने रेडी करून घेतले। याच्यावरती तुम्ही प्रेस करू शकतात किंवा नाही केलं तरी देखील चालेल। त्याच्यानंतर मग सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला बरोबर अशा पद्धतीने इथं डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर अगदी छोट्या छोट्या प्लेटा घेत आणि ही डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे। या डिझाईनसाठी कपडा हा किती घ्यायचा आहे तर कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात। त्याच्यानंतर मग डिझाईन तयार करतो तर शेवटी धागे वगैरे निघू नये म्हणून मग तिथं शिलाई करून घेतली आणि जो काही कपडा आहे तो कट केला। त्याच्यानंतर थोडं मध्ये पॅक करून घेतलं आणि या पद्धतीने आपल्याला 1-2 टाके एक्स्ट्रा मारून घ्यायचे।
त्याच्यानंतर पुन्हा जे काही 2 डिझाईन तयार करून घ्यायच्या आहेत त्यासुद्धा मी अशा पद्धतीने लगेचच करून घेत आहे। तर छोट्या छोट्या अर्धा किंवा पाव इंचाच्या प्लेटा येतील अशा पद्धतीने सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे। अगदी कमी वेळेत आणि खूप छान अशा पद्धतीने डिझाईन तयार करू शकतो। तर नंतर शेवटी दोघंही कोणे बरोबर आपल्याला जोडून आणि त्यांच्यावरती आठवणीने शिलाई करायची। त्याच्यानंतर धागा पूर्ण पॅक करायचा आहे। धागा खेचून झाल्यानंतर मध्ये 1-2 टाके आपल्याला टाकून घ्यायचे। सेम याच पद्धतीने तिसरी डिझाईन सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायची। तिघही मी रेडी करून घेतले आणि त्याच्यानंतर मग जो शेवटी आहे तर याच्यावरती आपल्याला मोती लावून घ्यायचे आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान बारीक कशीही लावू शकतात। त्याच्यानंतर ब्लाऊजचा जो काही गोल गळा आहे त्याच्या एका साईडला अशा पद्धतीने आपल्याला हे पॅक करायचे आहेत। तर बघू शकतात जो काही धागा आहे त्याच्या साहाय्याने मी बटन जी काही डिझाईन आहे ती आधी पॅक करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मध्ये सेंटरवरती छोटा असा मोती इथं पॅक करून घेतला। त्याच्यानंतर मग दुसरी डिझाईन ती सुद्धा आपल्याला बरोबर इथं पॅक करायची आणि वरच्या बाजूला मोती लावून पॅक करायचं। तिघही डिझाईन आपल्याला सेम याच पद्धतीने पॅक करून द्यायच्या आणि त्याच्यानंतर मग ब्लाऊजला नाडी लावून आणि छान आपला असा हा गोल गळ्याला कमी वेळेत हा ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे। तर फायनली आपल्या ब्लाऊजची कमी वेळेत ही डिझाईन तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि कमीत कमी वेळेत गोल गळ्याला ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।